नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? गाव खैरे. नाव काय तुमचं? विक्रम केदारी. दादा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुढ्यात आहेत, होऊ घातलेल्या आहेत. अजून पक्षाचं जरी तिकीट भेटलेलं नसेल तरी दोन चेहरे मात्र या गटामध्ये चर्चेले जात आहेत. एक आहेत सुनीता बोराडे आणि दुसरा आहेत माहीताई लांडे. या दोन्ही चेहऱ्यांपैकी कुठला चेहरा आपल्या पसंतीचा किंवा कामाचा उमेदवार म्हणून कोणाला पसंती द्याल? आता आपण पाहिलं असेल, अनेक दिवसापासून लांडे घराण्यामध्ये उमेदवारी होती, पण त्यांच्या बाबतीत काही विकास कामं काही झालेली नाही दिसत आहे. आमच्या गावामध्ये किती वर्षापासून रस्त्याचं काम प्रलंबित आहे, पण ते पण काम त्यांनी केलेलं नाही. कितीतरी वेळा सांगितलं. आता नवीन चेहऱ्याला आपण दिला पाहिजे. सुनीताताई बोराडे पण आहे. आता सुनीताताई बोराडे गेले 4 वर्षापासून फिरत आहेत. त्यांनी विश्वास दिलेला आहे का बाबा मला यावेळेस तुम्ही संधी द्या, आम्ही विकास कामं करून दाखवू. यावेळेस आता आमचं ठरलेलं आहे आमच्या गावाचं, आम्ही यावेळेस नवीन चेहऱ्याच्या मागे उभे राहणार आहेत. अजून तर निवडणुका डिक्लेअर झालेल्या नाहीत, पण ज्यावेळेस होतील त्यावेळेस 100% आम्ही नवीन चेहऱ्याच्या मागेच यावेळेस जाणार आहोत. तुम्ही म्हणताय सुनीताताई बोराडे, परंतु माहीताई लांडे ज्या आहेत त्यांना प्रशासनाचा देखील अनुभव आहे, राजकीय अनुभव देखील आहे. त्या देखील कामात उजव्या ठरू शकतील. काय सांगाल? कामामध्ये केलेलं त्यांनी काय काम असं दिसत नाही. आता जे मागचे कामं झाले ते सगळे आमदार साहेबांना ज्यावेळेस अतुल शेठ होते त्यावेळेस बऱ्यापैकी कामं झालेले आहेत, आणि त्यांच्या याच्यातलं तर काम काय आमच्या गावात तर कुठलं दिसत नाही. आमदारांच्याच निधीतलं काम झालेलं आहे, आणि दुसरं काम झालेलं दिसत नाही कुठं त्यांचं. आणि दुसरं राहिलं काम सुनीताताई बोराडे, पण त्यांच्याकडे कुठली सत्ता नसल्यानं पण ते वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमाला येतात, सुखादुःखात येतात, पोचतात, कामं करतात. काय कामं केले त्यांनी? त्यांची कामं नाही, पण त्यांनी आश्वासन दिले आहेत. आपल्या आमदार साहेबांनी आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडून ते कामं करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे आश्वासनं दिलेत तुम्हाला? काय आश्वासनं दिले सांगाल? 1-2 आश्वासनं. आमच्या गावात पाण्याचा प्रश्नाच आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, अजून गटारे वगैरे, लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे, वाड्या वस्त्यांपर्यंत लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे. तो अनेक अशा आश्वासनं दिलेली आहेत त्यांनी. म्हणजे या सर्व समस्या आहेत ते सोडवण्याची त्यांनी शाश्वती तुम्हाला दिलेली आहे अर्थात. हो, आम्ही यावेळेस पूर्ण गाव त्यांच्या सोबतच आहे. पूर्ण गावात नवीन चेहऱ्याच्याच मागे जाणार आहे यावेळेस. धन्यवाद.